आम्ही हटवू संध्याकाळपर्यंत आम्ही ते किल्लो हटवू असं बकऱ्या मध्ये दोन गटात तणाव झालेला आहे आणि बकऱ्या मात्र अजून त्या क्लस्टर करण्यात आलेल्या त्या हटवण्यासाठी सांगितलं, त्यामुळे संध्याकाळी बकऱ्या आम्ही हटवू असं सांगितलं. सोमय्या आले होते आणि सोमय्याने आवाहन केले आहे की शांतता ठेवायचं, सगळ्यांनी शांततेत राहा, आपलं काम करतील. आता जर बकरीद 2 दिवसावरती आलेली आहे आणि आता मात्र तणावाचं वातावरण ते पाहायला मिळतं. मोठ्या प्रकारे दोन गटात तणावाचं वातावरण पाहायला मिळतं. पोलीस मात्र घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. त्यांनी मात्र प्रत्येकाला इथून आवाहन केलेलं आहे की तुम्ही शांततेत राहा. मात्र शांततेचं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. परंतु जर पाहायला गेलं तर बजरंग दलाचे जे कार्यकर्ते ते मात्र इथे ऐकायला तयार नाही आहेत. मोठ्या प्रमाणात आता गर्दी इथे झालेली आहे. तणावाचं वातावरण पाहायला मिळतं. हा क्लस्टर इथे मोठ्या प्रमाणात ज्या बजरंग दलाचे कार्यकर्ते सुद्धा इथं दाखल आणि मोठ्या प्रमाणात ते घोषणाबाजी सुद्धा करत आहेत. पोलीस मात्र तणावाचं वातावरण पांगवायचा प्रयत्न करतात. मात्र पोलिसांचं सुद्धा ते कार्यकर्ते ऐकत आहेत. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आता आपल्यासोबत स्वतः मीराबाईंचा लाने का यहाँ पे इथे आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. सर काय सांगा के बारे में महानगरपालिका कमेटी तो बकरे हटाए जाएंगे यहाँ से? अभी कुछ दूसरे जानवर भी लेके आए थे लोग। नहीं, कोई भी जानवर यहाँ पे लाने की इजाजत नहीं है। जो भी होंगे वो हम यहाँ से हटा देंगे। अब यहाँ पे एक भी बकरा नहीं रहेगा? एक भी नहीं रहेगा, एक भी नहीं रहेगा। एक मिनिट सुद्धा इथे दाखल झालेले आहेत. मात्र ते घटनेची पाहणी करत आहेत आणि पोलिसांकडून सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. चालू आहे. पोलिसांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे. पोलिसांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की शांततेचं आवाहन केलेलं आहे. मात्र बजरंग दलाचे कार्यकर्ते ते ऐकायला तयार नाही आहेत. त्यांनी मोठी झटापट सुद्धा इथं झालेली आहे. पोलीस मात्र मोठ्या ताकद दोन गटामध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण. आपल्यासोबत स्वतः DCP राहुल चव्हाण आम्ही घ्यायचा प्रयत्न करूया. सर काय सांगाल, वातावरण तणावाचं झालंय, काय सांगाल? इथे काही सोसायटीमध्ये बकरे आणले होते. ते जे बकरे आहेत ते महानगरपालिकेने ह्याची सोय केलेली आहे. जिथं महानगरपालिकेने सोय केलेली आहे तिथे आपण बकरे शिफ्ट करत आहोत. आणि सध्या ह्याच्यामध्ये काय आता इश्यू नाही आहे. सर अजून इथं आता सुवरचं बच्चा सुद्धा आणलं होतं, काय सांगाल? कोणतेही इथं ॲनिमल आणण्यासाठी अलाउड नाही आहे. तसं आम्ही इथल्या सोसायटीच्या लोकांना कळवलेलं आहे आणि सोसायटीचे लोकांमध्ये ह्याच्यामध्ये एकमत आहे. सर पोलिसांना सुद्धा धावपळ करावी, पोलिसांसोबत काही लोकांना धक्काबुक्की केलेली आहे. कसं पाहता या गोष्टीकडे, काय आव्हान कराल? बकरीद 2 दिवसावरती काय लोकांना आव्हान कराल? सर्वांनी जे बकरीद जे आहे तो उत्सव सर्वांनी शांततेत साजरा करावा असं आम्हा सर्वांना विनंती आहे. जीवनाचे हे होते DCP राहुल चव्हाण. त्यांनी सुद्धा आवाहन केलेले आहे लोकांना की कोणत्याही प्रकारची गडबड करू नका, दंगामस्ती करू नका. 2 दिवसावरती बकरीद आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आवाहन केलेलं आहे. मात्र बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील कोणी ऐकायला तयार नाही. तर तणावाचं वातावरण तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. मोठ्या प्रमाणात तणाव एक गट जो एका गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला जो पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेले आहेत. त्यांनी पांगवायचा